नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बाजरीची भाकरी बनवणार आहे. तर यासाठी सुरुवातीला वाटीमध्ये तीळ घ्यायचे. तर तीळ लावून भाकरी बनवायची. तर मी चमच्यानं थोडंसं दोन भाकरीचं पीठ मळून घेणार आहे. तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे, थोडं थोडं पाणी घालून. जसं लागेल तसं पाणी टाकून उंडा तयार करायचा आहे भाकरीचा. तर आता एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे. तर भाकरी बनवण्यासाठी उंडा तयार करत आहे मी. तर ह्याच्यातलं अर्धं पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे आणि भाकरीचा उंडा तयार करायचा आहे. सुरुवातीला अशा पद्धतीनं हातावर करून घ्यायचं आहे आणि कोरडं पीठ टाकायचं ताटामध्ये आणि थापून घ्यायची. तर मी भाकरीवर लावण्यासाठी कच्चे तीळ घेतलेले आहेत. तर कच्चे तीळ घ्यायचे भाकरीला लावण्यासाठी. थोडंसं हाताला पीठ लावून आणखीन थापून घ्यायचे. तर आता भाकरी थापून झाल्यावर याच्यावर तीळ टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ थापून घ्यायचे आणखीन. तर आता सर्व तीळ याला चिकटलेले आहेत. तर आता भाकरी भाजून घ्यायची. बघू शकता एकदम छान अशी पातळ भाकरी थापलेली आहे. तर आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. भाकरी थापत असताना मोठा गॅस ठेवायचा आहे आणि भाकरीवर टाकून घ्यायची आणि वर पाणी फिरवलं की लगेच ह्याच्यावर थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. तर आता सर्व बाजूला पाणी लावून झालेलं आहे. तर आता याच्यावरून तीळ टाकून घ्यायचे आणि भाकरी उलटून घ्यायचे. तर खमंग अशी भाकरी दोन्ही बाजून भाजून घ्यायची. तर बघू शकता एकदम छान असे तीळ दिसत आहेत. तर आता भाकरी भाजून झालेली आहे. अशाच पद्धतीने सर्व भाकरी तयार केल्यात मी. तर मिक्स भाजीसोबत एकदम छान लागतात. तर आता भाजी पण शिजलेली आहे. तर बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.